मग आता काही विशेष एखाद्या माणसाला काही दुःख झालं किंवा काही गोष्टी घडल्या तर भेटायला जायची पद्धत. मग परीक्षेची राजाला शाप प्राप्त झाला 7 दिवसात मरणार आहे म्हणून त्याला भेटण्याकरता लोक जायचे. आता तुम्ही खरं सांगा, भेटायला गेल्यावर रिकाम्या हाताने जाता का? फळं घेऊन जाता की नाही? मी बोललो की दुपारी. आता फळं घेऊन जाताना काही ऋषीमुनीच्या वेशामध्ये परीक्षेला भेटायला गेले, पण आतमध्ये अलाउड कोणालाच नाही, कारण परीक्षेची त्यावेळेस ICU मध्ये होता. आताच्या आत ICU मध्ये कोणाला चान्स नाही मारा. तुमच्या इथं 40 डॉक्टर आहेत, मी अनपढ माणूस मला नाही कळत, पण विचारा कोणाला अलाउड आहे काय? फक्त ओनली 1 डॉक्टर आणि पेशंट. तसा परीक्षेला भेटण्याकरता कोणी जरी आलं तरी आत एंट्री नव्हती. मग त्यांनी त्या वॉचमॅनला सांगितलं, त्या ऋषीनं, बाबा आम्हाला नका भेटू देऊ, 7 दिवस झाले तो उपाशी आहे, त्याला शाप प्राप्त झाला, त्याला आमचे फळं त्याच्या मुखामध्ये जाऊ द्या. पण याच्या पाठीमागं कपटकार असताना ते फळं दिले, काहींना बोरं दिले, काहींना शेप दिले, काहींना चिकू दिले, काहींना धान्य दिलं, असे वेगवेगळे फळं. ते फळं घेतले आणि त्या वॉचमॅननी परीक्षेजवळ फळ लिहून दिले की बाबा तुला खाण्याकरता हे फळं मिळालं, तुम्ही आणलेले फळं इथं वाटायचा तो प्रसाद म्हणून. तुम्ही जे येता ना कसा म्हणायचा, मग तिथं आपल्या नशिबाला दोष द्यायचा. कोणाला आंबा मिळेल, कोणाला चिकू मिळेल, कोणाला शेक मिळेल, कोणाला केळ मिळेल, आणि माझ्यासारखा जर आबागी असला त्याला बोरही मिळेल. बरोबर आहे की नाही? तसं परीक्षिती राजाला बोर प्राप्त झाला. बोर कळते ना? बोर त्या बोरामध्ये 2 प्रकारची आळ्या असतात, एक पांढरी आणि एक रेड कलरची. बरोबर आहे? व्हाईट आहे की नाही? आपल्या लक्षात येईल ना, 2 प्रकारच्या आळ्या असतात. माय ते बोर हातावर आलं परीक्षेला तेव्हाच कळालं, पण परीक्षेची देहावर कुठे होता? कारण आपलं जे संपूर्ण गोष्टीची जाणीव करून देणारं मन हे जर एकदा मालकाशी कनेक्ट झालं तर तुम्हाला बाहेरचा विसर पडतो, तुम्हाला काही आठवत नाही. तसं परीक्षेला आपलं संपूर्ण जीवन मालकाला समर्पित केलं, देहाचा विसर पडला, परमात्म्याशी कनेक्ट झाला आणि आपल्या स्वतःचा देह नाही हे त्याला कळालं, त्याला यथार्थ त्या गोष्टीचं ज्ञान झालं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला दुःख होणार नाही. तुमच्या समोर जरी तुमचा कोणी परिवारातला नातेसंबंधी कोणी जरी मेला, निघून गेला, तरी तुम्हाला दुःख होणार नाही. कधी? जेव्हा तुम्हाला परमार्थातून येऊन महाराज संपूर्ण परिपक्व ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल दुःख वाटणार नाही. का? कारण तुम्हाला संपूर्ण सत्य तत्वाचं जाण होईल की अमर काय आहे, अरे देह हा नाशिवंत आहे, आत्मा हे अमर आहे, अमर हा अमर हरे की पाळा पोटे हे कळलं. पण हे कळाल्याच्या नंतर तुम्हाला दुःख होणार नाही. परीक्षेला आपले इंद्रिय अंतर्मुख केले, कनयाशी महाराज कनेक्ट झाला आणि परमात्म्याशी एकरूप झाला. एकरूप आणि कसा? कर्पूर दीपकी जैसा देह झाला, जैसा पै विराला जैसा देह झाला तुका म्हणे. किंवा कापुराच्या वरती गुजरलेल्या ज्योती, कापुराला अग्नी लावला की कापूर राहत नाही ना, तत्वज्ञानाने परीक्षित आणि परमात्मा एक वेगळे म्हणून राहिले नाही, परमात्म्याशी कनेक्ट झाला आणि त्यावेळेस त्याला ते फळ दिलं, ते बोराचं. ते बोर फोडलं आणि त्याच्यातली ती आळी पाहिली, त्याच आळीनं तक्षकाचं रूप धारण केलं आणि त्या आळीनं परीक्षितीला दंश केला आणि राजा परीक्षिती मोक्षाला गेला. श्री कृष्ण गोविंद हरे
यथामती यथावकाश गेले 7 दिवसापासून या ठिकाणी कथेचं चिंतन करत असताना तुम्ही सर्वांनी अगदी महाराज परीक्षिती राजासारखे मन ठेवून श्रवण केलं, पण सांगणारा हा शुकाचार्य नाही. 1000 शब्द बोलत असताना कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप एखादा शब्द वेडा वाकडा गेला असेल, त्याच्यामुळं असं